टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। स्वतः रोहित पवार या शिक्षक आंदोलकांसोबत रात्रभर होते। आज देखील अनेक नेते भेट देण्याची शक्यता आहे। स्वतः शरद पवार देखील भेट देण्यासाठी येणार आहेत। त्याचसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत या शिक्षक समन्वय संघाच्या प्रतिनिधींची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होतात, परंतु कुठेतरी विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेस जो अगोदर GR आला होता त्या GRच्या माध्यमातून कुठेतरी तुम्हाला अनुदान मिळेल अशी शक्यता होती, परंतु त्याच GRच्या वतीने आता तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। तुमच्या काय मागण्या आहेत, एकंदरीत काय सांगाल? आमच्या मागण्या 2021 पासून तुम्ही ऐकताय। आता 14 ऑक्टोबर 2024ला एक शासन आदेश काढलाय। त्या शासन आदेशानुसार 20%, 40%, 60%, 80% आणि ज्यांना काही अनुदान नाही त्यांना 20% अनुदान देण्याचं आणि त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना दुसरा टप्पा देण्याची एक मागणी त्या शासन निर्णयामधून पूर्ण शासनाने केलेली आहे। पण नुसता कागद आमच्या हातामध्ये मागच्या 9 महिन्यापूर्वी दिलाय। 2 अधिवेशनं झाले, तिसऱ्या अधिवेशनाच्या पूर्वनी मागण्या सादर करायचे दिवस गेलेत, पण अजून एक खडकू 1 रुपया सुद्धा तरतूद त्यांनी केलेली नाही। आणि त्यामुळं या 63,000 बांधवांचा उद्रेक या आझाद मैदानावर झाला। आमची एकच मागणी आहे की तुम्ही निधीची तरतूद करा। निधीची तरतूद झाली की आम्हाला आमचा टप्पा मिळणार आहे, आमचा पगार मिळणार आहे, आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवणार आहोत। त्यामुळं सगळे लोकांची एक छोटीशी माफक अपेक्षा आहे की आमच्या निधीची तरतूद करून आम्हाला व्यवस्थितरित्या आमचा पगार द्यावा। आणि यामुळंच हे सगळे रात्रभर महिला भगिनी असतील, आमचे बांधव असतील, काहीला BP आहे, शुगर आहे, इथं गोळ्या घ्यायसाठी इथं वडापाव खाऊन गोळ्या घेतल्यात लोकांनी, पाणी बंद केलं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त रस्त्याला आमचे लोक थांबलेले आहेत, बाहेर झोपलेले आहेत। फक्त एकच मागणी आहे की हे जे काही आमचे हाल आहेत ते हाल थांबवा आणि आमच्या निधीची तरतूद करा। अडथळा नक्की कुठे येतोय? याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर शिक्षण मंत्री असतील किंवा स्वतः गिरीश महाजन असतील, ते देखील तुम्हाला वारंवार भेटत होते। तुमचं शिष्टमंडळ त्यांना मंत्रालयात जाऊन भेटत होतं, शासकीय निवासस्थानी जाऊन भेटत होतं। मग अडथळा नक्की कुठे येतोय? 2024 सप्टेंबर म्हणजे जवळपास आता 9-10 महिने उलटून गेलेत। अडथळा कुठे येतोय की ह्या विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी? सर, सर्वात मोठा अडथळा हा आमच्याकडं अर्थ विभागाकडून येतोय। म्हणजे शिक्षण विभागाकडून ही फाईल त्या ठिकाणी EPCच्या बैठकीसाठी जे पुरवण्या मागण्यामध्ये सादर झाल्या पाहिजेत त्यासाठी 2-3 वेळा पाठवल्या जाते, पण वारंवार EPCच्या बैठकीमधून आमच्या फाईली बाहेर फेकल्या जातात। निधीचं कारण सांगून राज्यावर जो काय आर्थिक भार त्या ठिकाणी येतोय आणि त्यामध्ये काहीतरी कपात केली जावेत आणि त्या कपातीमध्ये वारंवार फक्त हा शिक्षक बांधवच बसवला जातोय। म्हणजे तुम्ही दुसरीकडं शक्तीपीठासाठी 85,000 कोटीपैकी 20,000 कोटीची तरतूद तुम्हाला करायला चालते। कुठल्या शेतकऱ्याच्या हवं तर शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे, कुणाची मागणी नाही, त्यांच्यासाठी 20,000 कोटीची तुम्ही पुरवणी मागणीमध्ये मागणी करता। आणि गेल्या 9 महिन्यापासून आज शिक्षक झगडतोय, संघर्ष करतोय, रात्रंदिवस रस्त्यावर आहे। त्यांच्यासाठी 800 कोटी करायला तुमच्या जीवावर येतोय। खरं तर सगळ्यात मोठा आमचा अडथळा आम्ही म्हणतोय अर्थ विभागाकडून येतोय, पण याच्या मागं कळीचा कोण शुक्राचार्य आहे किंवा कोण याच्या मागं अजून याच्या मागं कुणाचा हात आहे हे आम्ही निश्चित सांगू शकत नाही, कारण आमच्या हातात फक्त खडू आणि फळा आहे। ज्ञानदानाचं पवित्र कार्य प्रामाणिकपणे आमचे सगळे शिक्षक बांधव करत असतात, पण या राजकारणामध्ये आम्ही सगळे घुरपाटल्या गेलेलो आहोत। आमच्यासोबत कुठं राजकारण घडतंय काय अशी भीती प्रश्न आता आमच्या मनामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे। सगळे शिक्षक रात्रभर आहे ना अक्षरशः रडत होते सगळे। कोणाच्या घरची काय परिस्थिती काय नाही अक्षरशः सांगत होते, कोणाच्या मुलाबाळाचं काय, मेडिक्लेम काय, लेकरा बाळांचे फोन होते, पप्पा कुठे आहे। मग कमीत कमी या सरकारने तेवढा तरी विचार करा ना। रात्रभर बसून राहिलो, खुर्चीवर ओलं, कपडे आमचे सगळ्या घरून लेकरा बाळांचे फोन आहे, तेवढं तरी या सरकारने विचार करा। आम्ही या सरकारच्या पाठीशी कायम राहू ना। 11:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीत आज तरी तोडगा निघेल, अधिवेशन सुरू आहे, दुसऱ्या आठवड्यात सुरू आहे, तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या आठवड्याच्या अगोदर आज तुम्हाला न्याय मिळेल का? कारण की आज बैठक देखील लावलेली आहे। खरं तर काल काही शिक्षक आमदार आमच्या या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी आले होते आणि याचबरोबर आदरणीय युवा आमदार रोहितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी येऊन बसले। रोहितदादा पवार यांनी इथलची परिस्थिती बघितली, हा वंचितांचा आवाज त्यांनी कुठेतरी लक्षात घेतला आणि त्यांनी ठरवलंय जोपर्यंत तुम्ही उठत नाही, तुम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही। प्रसंगी रात्रभर इथं राहायचं काम पडलं तरी चालेल। आणि
चालेल तर त्याचा तो शब्द खरं ठेवून आदरणीय रोहितदादा रात्रभर आमच्यासोबत होते, तिथंच झोपले आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सने. आणि त्यामध्ये काल आदरणीय मंत्रिमंडळ सरकारच्या यांच्याकडून त्यांचे कॅबिनेट मंत्रीची आम्ही मागणी केली होती. कॅबिनेट मंत्री म्हणून आदरणीय महाजन साहेब आम्हाला इथं भेटायला आले. महाजन साहेबांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचा निरोप तुम्हाला घेऊन इथं आलेलो आहे की उद्या 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान तुमचे 10 लोक सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या समवेत आपण या ठिकाणी बैठक घेऊ आणि तुमच्या प्रश्नावर आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. पण आमचे बांधव म्हणे आणि आम्ही सकारात्मक आहोत, तर आमचे सगळे शिक्षक बांधव म्हणे आम्हाला सकारात्मक या शब्दाचा वीट आलेला आहे. आम्हाला सकारात्मक हा शब्द नको आणि प्रयत्नही नको, आम्हाला निर्णयच हवा आहे. तुम्ही हवं तर उद्या जर बैठक झाली खात्यात पगार टाकला तरच आम्ही मैदान सोडणार आहे, नसता आम्ही मैदान सोडणार नाही. पुढची जी काही दिशा आहे ही याच्यापेक्षा आक्रमक असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज बैठक जी आहे त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु सरकार सकारात्मक असेल अशा पद्धती चालणार नाही. तर आमच्या खात्यामध्ये पगार जमा झाला नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान हे सोडणार नाही अशी भूमिका जी आहे त्या शिक्षकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. बाबर, TV9. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.